हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपला मोफत बुद्धिमत्ता सिरीजचा आजचा 63 लेक्चर आहे। यामध्ये आपण कॅलेंडरचा सेकंड पार्ट बघणार आहोत। ठीक आहे, आज आपण जवळपास सगळेच टाईप आपले होऊन जाईल। शेवटचे एक दोन राहील ते पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू, नाहीतर मला वाटतं बहुतेक आजच होऊन जाईल। मॉडरेट आणि हार्ड लेवलचे टाईप थोडे दोन चार सुरुवातीला दोन चार टाईप आहे इझीवाले, इझी किंवा बेसिक टाईप आहे, जे की काल करणार होतो कंप्लीट, पण काल झाले नाही, आज करून घेऊ। ओके, चला। या संपूर्ण बुद्धिमत्ता सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल। हे 20 आणि यानंतरचे हे 2, एकूण 22 टॉपिक्स मिळेल। आतापर्यंत आपले कोणकोणते टॉपिक झाले ते सांगतो। इथपासून ते इकडले सगळे घड्यापर्यंत सर्व टॉपिक झाले। एक दिनदर्शिका नावाचं टॉपिक आता चालू आहे। ठीक आहे, दिनदर्शिका किंवा कॅलेंडर हे चॅप्टर आपलं सुरू आहे। कॅलेंडर हे चॅप्टर आता सुरू आहे। चला, आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझी ही बॅच जॉईन करू शकता। कोणती? आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे। त्यामध्ये 20 आणि 19 असे 40 टॉपिक्स तुम्हाला मिळेल। 40 टॉपिक्सवर आधारित तुम्हाला 138 लेक्चर्स मिळेल। माझे हे रिझल्ट्स बघून घ्या। चला, त्यानंतर आजच्या टॉपिकला सुरुवात करतो। टाईप घ्यायच्या आधी मंथ आणि तो महिना किती दिवसाचा असतो ते बघून घेऊ। थोडं ब्राईटनेस वाढलेली आहे का? एकदा मला थोडं कमी करू द्या ना। ठीक आहे, ओके, ब्राईटनेस आहे ठीक। मंथ अँड दिवस, मंथ्स अँड डेज म्हणजे कोणता महिना किती दिवसाचा असतो ते सांगतो। सर्वात महत्त्वाचं पहिले जान लिहा, नंतर फेब्रुवारी लिहा, मार्च लिहा, एप्रिल लिहा, मे, जून थोडं जवळ लिहितो। जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर। नोव्हेंबर आणि डिसेंबर, ठीक आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर। महत्त्वाचं लक्षात ठेवा, कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो। शेवटचा महिना डिसेंबर तो 31चा असतो आणि त्याच्या आधी 30चा, हे लक्षात ठेवा। ओके, सुरुवातीचा महिना जानेवारी नेहमी 31चा असतो आणि फरवरी 28चा असतो साध्या वर्षामध्ये आणि 29चा असतो लीप वर्षामध्ये। झालं, संपला इथे विषय। पुन्हा 31 आणि 30 करा। ओके, झालं। आता हे एवढंही करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं IMP व्हेरी IMP लक्षात ठेवा। जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने 31-31चे असते। ठीक आहे, झालं। कधीही तुम्ही काउंटिंग करताना महिन्यांची प्रश्न सोडवताना लक्षात ठेवा जुलै आणि ऑगस्ट 31चे असते, बाकी सगळे मग 30-31 वाले लक्षात ठेवा। 31च्या नंतर तुमचे 30 होईल, 30च्या नंतर पुन्हा 31। ओके, 31च्या नंतर पुन्हा 30 आलं, पुन्हा 31 आलं, तसंच 31च्या आधी 30, त्याच्या आधी 31 आलं। पहा, 28 फरवरीला 28-29 लक्षात ठेवा फक्त, बाकी कसं लक्षात ठेवायचं? 31 एक सोडा, 31, 30च्या ऐवजी हे 28-29 आहे, नसतं तर 30 आलं असतं। ओके, 31, 28-29, 31-30, 31-30, जुलै आणि ऑगस्ट 31-31च्या लक्षात ठेवा। पुन्हा मग 31 नंतर 30-31, 30-31। ओके, असं लक्षात ठेवा। किंवा मग तुम्ही असं पण लिहू शकता, हाताचे एक हात घ्या, डावा हात घ्या, असं करा ना, असं हातच काढून देईल तुम्हाला। डावा हात घ्या, असा डावा हात तुम्ही लिहा टाक, आणि असा डावा हात ठेवा आणि डाव्या हाताच्या बोटं असे तुम्ही हे करा पेजवर। ओके, चला। आता हा कोणता महिना? पहिले जान लिहा, आणि हे खालचा महिना फेब होईल। फेब झाला, हा मार्च, हा एप्रिल, हा मे, हा जून, हा जुलै। काही चुकलं का? डबल लिहितो, थांबा। ठीक आहे, चल, ठीक आहे। हा महिना तुमचा जान होईल, हा फेब्रुवारी होईल, हा मार्च होईल,
हा एप्रिल होईल, एप्रिल, मे, जून, जुलै. ओके, झाले इथपर्यंत. आता जे जे वरचं आहे ना, वरचा महिना त्याला 31-31चा महिना लिहून द्या पहिले. हा वरचा आहे, हा वरचा आहे, हा वरचा आहे, हा वरचा आहे, आणि जो लहान आहे तो 30वाला, लहानवाला हे खालचा खालचा आहे. हे खालचा गॅप आहे तो 30वाला महिना. खालचा गॅप आहे तो फरवरी 30चा आणि 30चा 31चा नसतो, म्हणून त्याला 28 किंवा 29 लिहा. 29 असते लीप वर्षामध्ये. झाला, जुलैपर्यंत झालं. पुन्हा इथून ऑगस्ट चालू करा, जो की वर आहे 31चा महिना. खाली ऑगस्ट नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे पुन्हा ऑक्टोबर, पुन्हा नोव्हेंबर, आणि हे डिसेंबर. वरचा महिना आहे 30चा वाला, 31चा. खालचा महिना नोव्हेंबर 30चा. हा वरचा महिना सप्टेंबर 31चा, ऑक्टोबर 31चा, त्याच्या आधी 30चा, आणि हा वरचा महिना 31चा. ओके, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे बोट बीट लक्षात नाही लक्षात ठेवलं तरी या पद्धतीने लक्षात ठेवा. सरळ महिने काढून घ्या. ओके, सर्वात महत्त्वाचं पहिलं जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने 31चे पाठ करा. ओके, त्यानंतर हे डिसेंबर तुमच्या लक्षात राहतेच. 31 डिसेंबरचा आहे तेवढं लक्षात राहतेच तुमच्या. ओके, 31 डिसेंबरचा राहते, आणि त्याच्या आधीचा एक 30चा लक्षात ठेवा. जानेवारी 31चा सुरुवातीचा लक्षात ठेवा. 31 कोण कोण आहे ते सांगतो पहिलं फक्त, सर्वात महत्त्वाचं. पहिला आणि शेवटचा महिना 31-31चा, जानेवारी आणि डिसेंबर. ओके, मग जुलै आणि ऑगस्ट 31-31चा लक्षात ठेवा. ओके, फरवरी साध्या वर्षामध्ये 28, बाकी 29. मग ठीक आहे, मग जवळ आसपासचे मॅनेज करा. जिथे 31चा असेल त्याच्या 31च्या आधी 30, 31च्या नंतर 30, मग 31, पुन्हा 30, 31च्या आधी 30, 31, 30, 31. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवा. आता या टाईप वाईज क्वेश्चन. 1 मार्च 2001 गुरुवार होता, तर 1 नोव्हेंबर 2001 कोणता वार? ठीक आहे, 1 मार्च 2001 गुरुवार, तर 1 नोव्हेंबर 2001 कोणता वार? काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला मी शिकवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये मार्च आणि नोव्हेंबर. मार्च आणि नोव्हेंबर काय शिकवलं होतं? एप्रिल अँड जुलै, सप्टेंबर अँड डिसेंबर. समान दिवस समान वार. मार्चमध्ये 1 तारखेला जो वार असेल तोच नोव्हेंबरच्या 1ला आहे. 1 मार्च = 1 नोव्हेंबर. इथं गुरुवार आहे म्हणून इथं पण गुरुवार. जमलं इथपर्यंत? तसंच एप्रिलमध्ये सेम तारखेला जो वार असेल, जुलैमध्ये पण सेम तारखेला तोच वार असते. तसंच सप्टेंबरमध्ये सेम तारखेला जो वार असेल त्याच तारखेला डिसेंबरमध्ये तोच वार असते. ठीक आहे, चला, म्हणजे वार कोणता तुमचा समान राहील, गुरुवारच राहील. त्यानंतर 15 एप्रिल 2001 रोजी गुरुवार असेल, तर 15 ऑगस्ट 2001 रोजी कोणता वार? आता सांगितलं एप्रिल = जुलै. ठीक आहे, 15 जुलै आणि वार तुमचा गुरुवार राहील. जमलं इथपर्यंत? जमलं? आता 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत कोणता वार येईल? ठीक आहे, महिना चेंज झाला आणि जुलै महिना 31चा आहे. 31चा महिना म्हणून 3 डेज समोर, गुरुवारनंतर शुक्रवार, शनिवार, रविवार. ठीक आहे, रविवार तुमचा आन्सर आला. या ट्रिकनं ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना इझीने ट्रिक होतो, सोपी ट्रिकनं शिकवतो, काही फरक पडत नाही. रविवार तुमचा आन्सर फक्त लक्षात ठेवजा. आन्सर तुमचं फक्त रविवार एवढं लक्षात ठेवा. चला, आता इझी ट्रिकनुसार सांगतो. 2001 आहे, 2001 आहे, फक्त महिना चेंज आहे, एप्रिल आणि ऑगस्ट, म्हणून लक्षात ठेवा. लिहा पहिले एप्रिल महिना, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ठीक आहे, जमलं. आता सर्वात वरचा महिना जो एप्रिल आणि ऑगस्टमध्ये जो आधीचा महिना आहे त्या महिन्यातून 15 मायनस करायचे, आणि शेवटचा महिना आहे जो की फक्त आणि फक्त 15 दिवस म्हणताय ना, 15 दिवस लिहायचे. ओके, तुम्हाला माहिती आहे जुलै 31चा महिना आहे. जुलै आणि ऑगस्ट 31-31चा महिना तुम्हाला सांगितलं होतं मी, परंतु ऑगस्टचे पहिले सुरुवातीचे फक्त 15 दिवस घ्यायचे आहे.
ठीक आहे, मग 31च्या आधी 30, 30च्या आधी 31, 31च्या आधी पुन्हा 30. परंतु एप्रिलमध्ये 15 पासून तर शेवटी 30 पर्यंत म्हणजे 30 - 15 तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे, चला ओके. चला काय करायचं, जो सुरुवातीचा महिना आहे तो एकूण महिन्याच्या तारखेमधून त्याचे दिवस मायनस करायचे आणि शेवटचा महिना आहे फक्त आणि फक्त तेवढे दिवस जेवढे दिवस त्या महिन्यातले घेतले आपण तेवढे दिवस इथे टाकायचे. ओके, चला. म्हणजे असं आहे ते 15 एप्रिलपासून तर 30 एप्रिलपर्यंतचे आपण दिवस पकडले. त्यानंतर मे महिना पूर्ण पकडला, जून महिना पूर्ण पकडला, जुलै महिना पूर्ण पकडला आणि ऑगस्टचा 1 ऑगस्टपासून तर 15 ऑगस्टपर्यंत दिवस पकडले. ठीक आहे, 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत एकूण 15 दिवस होतात, 15 लिहिले. याचे तर प्रॉपरली पूर्ण दिवस आपण लिहिलेच. तसंच 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत 30 - 15 दिवस होते. ओके, चला. मग तुम्हाला किती करायचं, हे 30तून 15 गेले 15. आता हे मोडून टाका. झालं. आता एक करा, 7 भाग जाणारी संख्या मायनस करा. 13 × 7 = 91. ओके, 30, 31 91 होते. बेरीज करा, 15 × 15 30, 30 × 30 60, 60 आणि 31 91. 7 भाग जातो, कॅन्सल करा. याला 7 भाग द्या, 7 × 4 = 28. उरले किती, 3 उरले. 29 31 3 उरले, बस. ठीक आहे, तेवढेच. आता 3 डे समोर करा. 3 डे समोर तुमचा गुरुवार होता, गुरु प्लस 3 डे. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आन्सर तुमचं रविवार. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. किंवा मग तुम्ही असं पण करू शकता, वाटल्यास तुम्ही हे डायरेक्ट बेरीज करा. 15 दिवस प्लस 31 दिवस प्लस 30 दिवस प्लस 31 दिवस आणि 15 दिवस. ठीक आहे, काय 15 दिवस प्लस 31 दिवस प्लस 30 दिवस प्लस 31 दिवस प्लस 15 दिवस, त्यांची बेरीज येते. किती येते, 30 × 30 60, 70 × 80 90, 120 122. त्याला 7 भागा, उरते किती तुमचे 3 हातचे उरते. जे बाकी उरते तेच करा. 7 × 7 7 × 5 12, 7 × 7 49, 3 उरते शेवटचे. जे बाकी येते ना, जेवढ्या संख्येला भाग जाते तेवढ्या संख्या सोडून द्या. जे बाकी येते बस तेवढेच दिवस याच्यामध्ये तुमचे 3 डे ॲड करा. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आन्सर तुमचं रविवार. नेक्स्ट, थोडं फास्ट देऊ का आता. 5 सप्टेंबर टू 15 डिसेंबर आणि 2021 आहे. वर्ष सेम आहे म्हणून फक्त आणि फक्त सप्टेंबर आणि डिसेंबर महिना आहे. तुम्हाला सांगितलंय काय, तर 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर, सॉरी इथं लिहितो, 1 सप्टेंबर टू 1 डिसेंबर वार समान असतो. म्हणजेच 1 सप्टेंबरला जो वार असेल तोच वार 1 डिसेंबरला असतो, गुरुवार. ओके, तसंच लक्षात ठेवा, इथं 5 सप्टेंबर आहे म्हणून 5 सप्टेंबरचा वार जो आहे तोच 5 डिसेंबरचा वार आहे. साडी. ठीक आहे, सप्टेंबर आणि डिसेंबर, सप्टेंबर आणि डिसेंबर, सप्टेंबरच्या 1 तारखेला जो वार असतो तोच वार डिसेंबरच्या त्याच तारखेला असतो. ओके, चला. म्हणून 5 सप्टेंबरला जो वार आहे तोच 5 डिसेंबरला वार आहे, जो की प्रश्नामध्ये दिलेला आहे गुरुवार. ठीक आहे, आता लिहा. म्हणून 5 डिसेंबरला गुरुवार आहे. तुम्हाला काढायचं आहे 15 डिसेंबरला. किती डिफरन्स आहे, 15 - 5 तारीख, डिसेंबरचे 15 - 5 तारीख, 10 दिवस डिफरन्स आहे. 10 दिवस वार समोर जाईल. तुम्हाला 10 दिवस समोर करायचे नाही. याला 7 भागा, 7 × 7 उरले किती 3 डे बाकी उरले. ठीक आहे, बस हेच तुमच्या समोर ॲड करा. गुरुवार प्लस 3 डे, गुरुवार प्लस 3 दिवस, गुरु प्लस 3 डे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, रविवार इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, टाईप नंबर 4 बघा. टाईप नंबर 4 तुम्हाला मी थेरी यासाठी शिकवली कारण की फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे म्हणून थेरी शिकवली. टाईप नंबर 4, 15 डिसेंबर 1992 शुक्रवार तर 10 मे 1992. 15 डिसेंबर 1992 शुक्रवार तर 10 मे 1992 किती.
डिसेंबर आहे, मे आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणतो इथं वर्ष समान आहे, वर्ष समान आहे, वर्ष समान आहे, वर्ष समान आहे, फक्त महिना चेंज आहे, डिसेंबरचा मे आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल, पहिलं होतं आधी मे महिना यायचा, त्याच्यानंतर डिसेंबर महिना यायचा, आधी जान महिना यायचा, त्यानंतर डिसेंबर महिना यायचा. आता उलट्या दिसत आहे, यांनी पहिलं डिसेंबर महिना घेतला आणि तुम्हाला रिवर्स या म्हणताय आणि मे महिन्याचा काळा म्हणताय, मे महिन्याचा दिवस काळा, मे महिन्यामधला दिवस काळा म्हणताय. ठीक आहे, उलटा आहे, त्या मग आपण गिनती उलट्या करू. ठीक आहे, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. थोडं लिहितो इथे, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी जमते, फक्त शेवटचे बाकी दिवस आहे ना ते मागे यायचं. इथून तुम्ही लिहा डायरेक्ट आता मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे, दोघांमध्ये जो गॅप आहे तो गॅप काढायचा. इथे मेचे 10 तारखेपासून तर शेवटच्या तारखेपर्यंत लिहून घ्यायचे. पहिले महिने लिहून घ्या. पहिलं इथं काय करायचं, जुलै आणि ऑगस्ट 31-31चा महिना आहे असं मानून चाला. 31 नंतर 30 येईन, 31 नंतर 30, 30 नंतर 31, 31 नंतर 30, 30 नंतर 31. ओके, तसंच 31 नंतर 30, 30 नंतर 31. ओके, चला एवढं जमलं. आता करा शेवटचा महिना आहे त्याला इथून काढून टाका. शेवटच्या महिन्यात जे 15 डिसेंबरपर्यंत, 1 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत जे की डायरेक्ट तुम्हाला 15 डे होते तुम्हाला माहिती आहे. ओके, म्हणजे जो मेचा जो पहिला महिना दिसत आहे तो एंडिंग डे जेवढा आहे, जेवढ्या दिवसात तो महिना आहे त्याच्यामधून हे पहिले दिवस मायनस करा. 31 - 10 होईल तुमचे 21. ओके, आता हे याला डिलीट करा. संपला विषय. करा. आता काय करायचं, 7 न भाग जाणारी संख्या काढून टाका. 7 त्रिक 21, 13 7 91 होते. 13 7 91, 13 चौक 13 1 13, 3 7 21 1, हातच्याले 2, 7 1 7 7 2 9, 13 7 91 जमलं. आता 91 ही संख्या काढून टाका, जे की 30 30 31. संपला विषय. निघले 91 कटले. 30 30 31. ओके, पहा याला केलं आपण 30 + 1 केलं, मग 30 30 31 कटले. चला 7 दूनी 14 काटा 1 राहिला. 7 दूनी 14 काटा 1 राहिला. सगळे आपले कटले. फक्त 1 + 1 2 दिवस बाकी आहे. बाकी. ओके, चला जसं यांनी इथं रिव्हर्समध्ये विचारलं ना, नंतरची तारीख दिली आहे, तुम्हाला आधीची तारीख विचारली, तारीख रिव्हर्समध्ये विचारलं, तसंच आपल्याला 2 दिवस मागे यायचं आहे. 2 दिवस मागचा वार, मागचा वार. ठीक आहे, आज जर शुक्रवार असेल त्याच्या 1 दिवस आधी आणि त्याच्या 1 दिवस आधी किती, शुक्रवारच्या आधी येते गुरुवार आणि त्याच्या पण आधी येते बुधवार. चला जमलं इथपर्यंत. तुमचा आन्सर आहे बुधवार. शुक्रवारच्या आधी गुरुवार, गुरुवारच्या आधी बुधवार, पहिला दिवस मागे गेलं, दुसरा दिवस मागं. चला बुधवार तुमचा आन्सर आहे. ओके, आणि महत्त्वाचं एक पुन्हा पॉईंट महत्त्वाचं लक्षात ठेवतो मी माझा कसा अभ्यास करतो अभ्यास ते सांगतो. 1 मिनिट, थोडं मला इथे ब्राईटनेस थोडी एक्स्ट्रा वाढत आहे का, नाही ना? ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. पहा लक्षात ठेवा नेहमी, एक दिवस समोर बरोबर 6 दिवस मागे. लक्षात ठेवा 2 दिवस समोर = 5 दिवस मागे. 3 दिवस समोर = 4 दिवस मागे. 4 दिवस समोर = 3 दिवस मागे. ओके, 5 दिवस समोर = 2 दिवस मागे. 1 दिवस समोर = 6 दिवस मागे. जमलं हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला मी म्हटलं आजचा वार शुक्रवार आहे आणि 2 दिवस मागचा वार घ्यायचा आहे, तर तुम्ही एकतर 2 दिवस मागचा वार घ्या किंवा 5 दिवस
समोरचा वार घ्या, सारखंच आहे. ओके. मी जर म्हटलं आज शुक्रवार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 6 डे समोरचा वार घ्यायचा आहे प्लस 6 दिवस करायचा आहे. 6 दिवस समोर करायचे. कुठे गेले? 1 2 3 4 5 हे ना, 1 मिनटं, 1 दिवस समोर, 6 दिवस मागे, सॉरी, हो, 6 दिवस समोर इज इक्वल टू 1 डे मागे. ठीक आहे. चला, जर आजचा वार शुक्रवार आहे, तुम्हाला 6 दिवस समोरचा वार पाहिजे असेल तर एक तर तुम्ही 6 दिवस समोर चाला किंवा 1 दिवस मागे या. आता 1 दिवस मागे म्हणजे गुरुवारच्या आधी, शुक्रवारच्या आधी गुरुवार, असं तुम्ही करू शकता. ओके. चला, एकंदरीत पाहता दोन्ही आकड्याचा बेरीज 7 झाली पाहिजे. 1 + 6 7 झाले पाहिजे. 2 + 5 7 दिवस झाले पाहिजे. 3 + 4 7 दिवस झाले पाहिजे. 4 आणि 3 7. 5 + 2 7 दिवस झाले. 6 + 1 7 दिवस. ओके. म्हणजे तुम्ही असं काही पण करू शकता. इथं आता काही पण करू शकता. मी म्हटलं +1 डे म्हणलं तर तुम्ही एकतर +1 डे करा किंवा -6 दिवस करा. जो वार आहे त्याच्यामधून एकतर +1 डे म्हटलं तर -6 दिवस पण करू शकता. ओके. उपयोग काय करायचा ते सांगतो मला इथे. नेहमी लक्षात ठेवा, +1 डे म्हटलं तर 1 दिवस समोर घ्या. +2 दिवस म्हटलं तर 2 दिवस समोर घ्या. +3 दिवस म्हटलं तर +3 दिवस समोर घ्या. ओके. मी म्हटलं +4 दिवस समोर म्हटलं तर ठीक आहे, +4 दिवस समोर घ्या. +5 दिवस आणि +6 दिवस म्हटलं, शुक्रवार +5 दिवस, शुक्रवार +6 दिवस, अशाऐवजी याच्याऐवजी तुम्ही -2 दिवस करा, -1 दिवस करा. ठीक आहे. चला, म्हणजे शुक्रवार +2 शुक्रवार त्याच्यामध्ये 5 दिवस ॲड करायचे असेल तर 5 दिवस ॲड करण्याच्याऐवजी 2 दिवस मायनस करा. शुक्रवार +6 दिवस असेल तर 6 दिवस ॲड करण्याच्याऐवजी 1 दिवस मायनस करा. ठीक आहे. चला, तसंच 6 दिवस मायनस करायच्याऐवजी 1 दिवस वाढवून द्या. 5 दिवस मायनस करायच्याऐवजी 2 दिवस वाढवून द्या. ओके. सारखंच आहे ते. नेक्स्ट. ठीक आहे. आता टाईप नंबर 5. परवा सोमवार होता. आता जे थोडीफार थेरी सांगितले ना ते टाईप नंबर 4 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. परवा सोमवार होता. उद्या 20 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? आपले झाले 22 मिनिटं. परवा सोमवार होता, उद्या 20 तारीख आहे. ठीक आहे. पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? परवा सोमवार लिहून घ्या. पहिले लिहायच्यामध्ये आज, काल आणि परवा. उद्या पण लिहून घ्या, उद्या. ठीक आहे. परवा सोमवार होता, परवाच्या ऐवजी इथं सोमवार लिहा. परवाला तुम्ही सोमवार लिहा. उद्या 20 तारीख आहे, आज झाला, उद्याची तारीख आहे 20. ओके. हा सोमवार असेल, हा मंगळ, आजचा मग बुध, उद्याचा गुरुवार. जमलेपर्यंत पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल? गुरुवार आजचा हा इथं आहे, उद्याचा गुरुवार आहे, तारीख आहे 20. ओके. पुन्हा समजा गुरुवारच यायचा असेल, पुन्हा गुरुवार यायचा असेल तर तारीख +7 वाढली पाहिजे. ओके. दर 7 दिवसानंतर समान वार येतो, म्हणजे 20 + 7 27 तारखेला तुमचा गुरुवार येईल. ठीक आहे. 27 तारखेला तुमचा पुन्हा गुरुवार रिपीट होईल. आन्सर तुमचा आहे तारीख 27. पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल तर पुढच्या गुरुवारी 27 तारीख. 1 जानेवारी 2023ला मंगळवार, तर त्या वर्षी सोमवार किती? 1 जानेवारी 2023ला मंगळवार, तर त्या वर्षी सोमवार किती? तुम्हाला सांगितलं मी 1 वर्ष समोर जायचं आहे आणि इथं आहे 2023 म्हणजे 7 वर्ष, तर 1 डे समोर. जमलं? 1 डे समोर. ठीक आहे. चला, तर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता. आता यावेळी सांगतो तुम्हाला 1 डे समोर म्हणजे याचा अर्थ मी काय म्हणतो, 1 जानेवारी 2023 जर मंगळवार असेल तर 1 जान 2024, 1 दिवस समोर, तर हा होईल बुधवार. ठीक आहे. मग त्याच्या आधीचा वार, आधीची तारीख कोणती आहे? 31 डिसेंबर 2023, जो की होणार आपला बुधवारच्या आधी मंगळवार. ठीक आहे. याच्या आधी घ्या 30 तारीख, जो की सोमवार.
झालं. त्या वर्षी सोमवार किती ते सांगतो. त्या वर्षी सोमवार किती ते सांगतो. 30 तारखेचा सोमवार आहे, दिसतंय तुम्हाला. 1 तारखेचा मंगळवार आहे, 31चा पण मंगळवार, 31चा मंगळवार आणि 30चा मंगळवार असं पहा. 1 जानेवारी मंगल, 1 जानेवारी मंगल, 2 जानेवारी बुध, मंगळवार आहे 31 डिसेंबर. अरे यार, डिसेंबर 31 डिसेंबर मंगळवार लिहून घ्या. झालं. 30 डिसेंबर सोमवार. असं डायरेक्टच लिहा ना मित्रांनो. एवढं असं करण्यापेक्षा डायरेक्टच लिहा. ट्रिकच घ्या ना. 52+1 तुम्ही आठवत असेल तुम्हाला. 52 डे प्लस 1 डे, 52 डे प्लस 1 डे तुम्हाला आठवत असेल. काय आठवते? 52 डे प्लस 1 डे म्हणजे 52 आठवडे आहे. म्हणजे 52 तर सोमवार तर राहणारच आहे. सोमवार तर 52 राहणारच आहे. फक्त एक शेवटचा दिवस आहे ते पाहून घ्या. 1 जानेवारी मंगळवार आहे, शेवटच्या 1 जानेवारी बुधवार आहे. बुधवारच्या आधी येते 31, जो एक्स्ट्रा दिवस आहे. जो एक्स्ट्रा एक दिवस आहे ना, हो 31 डिसेंबर आहे शेवटचा दिवस, जो की मंगळवार आहे. हा मंगळवार आहे म्हणजे सोमवार तर 52 कन्फर्म आहे. सोमवार 52 कन्फर्म आहे. शेवटचा दिवस जो सोमवार नाही, मंगळवार आहे. याचा अर्थ तुमचे 52 सोमवार. ठीक आहे. चला, 52 सोमवार आहे. चला, तर यावर्षी सोमवार किती? तर 52. जर मी मंगळवार विचारलं असतं तर ते 52 प्लस शेवटचा एक दिवस जो की मंगळवारच होता. मग असे एकूण 53 मंगळवार झाले असते. ठीक आहे. मंगळवार तुमचे 53 झाले असते. टाईप नंबर 7 बघा. टाईप नंबर 7. 2 जानेवारी 2020ला गुरुवार असल्यास त्या वर्षी किती बुधवार येतील? 2 जानेवारी 2020ला गुरुवार असल्यास त्या वर्षी बुधवार किती? पहा सांगतो. 2 जानेवारी गुरुवार होता तर 1 जानेवारी बुधवार. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, तुमचे 52+1 तर आहे ना, 52+1 आहे म्हणजे याचा अर्थ 52 तर बुधवार होतेच. ओके. आणि जे तारीख तुमची 1 जानेवारी 2020 लीप वर्ष आहे ना, 52+2 दिवस घ्या. 52+2 दिवस. समजतंय? पहा, ज्यांना पण नसून समजलं त्यांना डबल सांगतो. मी सांगितलं हे आहे लीप वर्ष. याचा अर्थ 52+2 डेज. ओके. म्हणजे 52 तर तुमचे आठवडे आहे, म्हणजे 52 तर तुमचे बुधवार असतीलच. 52 तुमचे बुधवार असतीलच. फक्त हे शेवटचे 2 दिवस आहे. म्हणजे 2 दिवस म्हणजे तारीख कोणती? तारीख आहे तुमची 30 आणि 31 डिसेंबर 2020. या 2 तारखेला कोणता वार आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. लक्षात नेहमी लक्षात ठेवा का 2021 मध्ये घुसतो म्हटलं, 2021 मध्ये घुसतो म्हटलं, 1 जान 2000 आणि 2 जान 2021 मध्ये घुसतो म्हटलं, 2 जान नाही 1 जान 2021 मध्ये घुसतो म्हटलं, तेव्हा काय करसान? 2 जान देऊ नाही म्हणून 2 जार घ्या. ठीक आहे. 2 जान देऊ नाही तेव्हा काय करसान? सर तुम्ही म्हणसाल सर हे लीप वर्ष आहे आणि मधामध्ये 29 फरवरी येते. पूर्ण 2 जानेवारीपासून तर एकदम शेवटीपर्यंत 29 फरवरी येते. म्हणून 2 दिवस समोर म्हणसान. गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार, हा जो आहे शनिवार. ओके. मग 1 जान शनिवारच्या आधी कोणता? शुक्र. 1 जान 2021. ओके. त्याच्या आधी येते मित्रांनो 31 डिसेंबर 2020. शुक्रवारच्या आधी गुरुवार. लिहा. हे 2 दिवस एक्स्ट्रा आहे ना, हे 2 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 30 जान आणि 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर. ओके. आता 31 डिसेंबर तुम्ही काढलाय गुरुवार, त्याच्या आधीचा दिवस 31च्या आधी 30 तारीख हा जो बुधवार. ठीक आहे. जमलं? ह्या 2 दिवसांपैकी कोणते 2 दिवस आहे? बुधवार आणि गुरुवार. बुधवार अँड
गुरु. आता प्रश्न वाचा, बुधवार किती येतील? बुधवार किती? हे 52 आठवड्याचे 52 बुधवार तर कन्फर्म आहे, 52 बुधवार कन्फर्म आहे, प्लस हा एक शेवटचा बुधवार 53. मग आन्सर किती आहे? कोणतं? 53 बुधवार. 53 बुधवार तुमचा आन्सर आहे. ओके, 53 बुधवार तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट टाईप नंबर 8. टाईम झाला 8 आपला. 1 मे 2022 रोजी मंगळवार असल्यास या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? ओके, एक घेऊन घेतो. 1 मे 2022 रोजी मंगळवार असल्यास या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? पाहून घ्या. 1 मे 2022 मंगळवार. तुम्हाला मी सांगितलं 1 तारीख घ्या, याच्यामध्ये 7 ॲड करा, 8 होते, प्लस 7 ॲड करा 15 तारीख, याच्यात प्लस 7 ॲड करा 22 तारीख, याच्यामध्ये प्लस 7 ॲड करा 29 तारीख. ओके, म्हणजे 1ला जो वार आहे तोच वार मंगळवार. 1 मे ना मंगळवार, मे आहे मंगळवार, मंगळवार 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 मंगळवार. ओके, झाला. म्हणजे याचा अर्थ कोणते वार 5 वेळा येते, याच्यामध्ये एक वार आहे मंगळवार. हो, एक वार आहे मंगळवार. आता मे महिना कितीचा आहे पाहून घ्यायचं. जान, फेब, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे, चला. हा 31चा महिना, हा असन 28-29चा महिना. तो आता जाऊ द्या, काही गरज नाही, ते 5 नाही. हा 30चा महिना, हा 31चा महिना, मे महिना 30चा आहे. ओके, चला. 29 नंतर 30 तारीख. ओके, मग हा जर मंगळवार असेल, हा बुधवार आहे. चला, हे जसे 1, 2, 3, 4, 5 वेळा जसे मंगळवार येत आहे, तसेच बुधवार पण तुमचे 5 वेळा येईल आणि हे दोन्ही वार तुमचे 5-5 वेळा येऊन जाईल. ठीक आहे, चला. आता याची तारीख कशी काढायची? 1 नंतर 2 तारीख, 8 नंतर 9 तारीख, 15 नंतर 16 तारीख, 22 नंतर 23 तारीख, 19 नंतर 30 तारीख. ओके, ठीक आहे, चला. हे जे आहे सेम तारीख मंगळवार आणि खालचा आहे बुधवार. 1 आणि 2 तारखेचा वार 5-5 वेळा येतो, जो की मंगळवार आणि बुधवार आहे. ओके, चला. इथे मित्रांनो थांबून जाऊ आपण. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. ओके, थँक्यू.